नमस्कार, विशेष बातमी समोर येते। सत्याचा आवाज बनलेल्या पत्रकारांचा सन्मान घेरडी आश्रम शाळेकडून चांद भैया शेख व शशिकांत कोळी यांचा गौरव। ग्रामीण पत्रकारितेत आपल्या बेधडक लेखणीने राज्यात नव्हे तर देशात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सांगोला तालुक्याचा बुलंद आवाज सीबीएस न्यूजचे संपादक चांद भैया शेख यांचा प्राथमिक आश्रम शाळा घेरडी तालुका सांगोला यांच्या वतीने दिमागदार सन्मान करण्यात आला। त्यांच्या सोबतच त्यांचे सहकारी सहसंपादक शशिकांत कोळी यांचाही गौरव करण्यात आला। पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल चांद भैया शेख यांना आतापर्यंत 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि तब्बल 106 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत। नुकताच त्यांना आणखी एका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। तर संपादक शशिकांत कोळी यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। या दुहेरी यशाबद्दल आश्रमशाळा घेरडीने विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केलंय। 4 राष्ट्रीय व 106 राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी माननीय श्री चांद भैया शेख। चांद भैया शेख हे नाव आज सांगोला तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। शेतकरी, कष्टकरी, आदिवासी विद्यार्थी, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा यांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी जी निर्भीड पत्रकारिता केली याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली। आतापर्यंत त्यांना 4 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने तर 106 वेळा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आलाय। हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील एक विक्रमच आहे। अशा विक्रमी पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचा आणि पत्रकारांचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। सोमवारी शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविका सुनील जाधव सर यांनी केले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे आप्पासाहेब सरगर, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास पाटील हे होते। यावेळी शिक्षक, वृद्ध, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्याध्यापक विलास पाटील यांचं मनोगत यावेळी बोलताना मुख्याध्यापक विलास पाटील म्हणाले की आज आमच्या आश्रम शाळेसाठी खऱ्या अर्थानं अभिमानाचा दिवस आहे। 4 राष्ट्रीय आणि 106 राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारे माननीय चांद भैया शेख आज आमच्या शाळेत आले, आमचा सन्मान आहे। त्यांनी नेहमीच आश्रम शाळेतील गरीब मुलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिलाय। त्यांच्या बातम्यांसाठी अनेक आश्रम शाळांना न्याय मिळाला आहे। अशा राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांचा सत्कार आमच्या विद्यार्थ्यांसमोर होणं यातून आमच्या विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे। अशा पुढील शुभेच्छा त्यांना यावेळी देण्यात आल्या। सत्काराला उत्तर देताना चांद भैया शेख म्हणाले, हे 4 राष्ट्रीय आणि 106 राज्यस्तरीय पुरस्कार माझे नसून सांगोला तालुक्यातील जनतेचा आहेत। जनतेने दिलेल्या बातम्या आणि दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झालंय। ज्या आश्रम शाळेसाठी लढलो त्याच शाळेत सत्कार होणं हे माझं भाग्य आहे। यापुढेही सत्यासाठी लढत राहील। यावेळी संपादक शशिकांत कोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। धन्यवाद। प्रतिनिधी संतोष शेडगे, सीबीएस न्यूज मराठी, सांगोला।